कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न म्हणजे लव्ह मॅरेज झालंय. मग चांगलं झालं ना. हो झालं. पण दोन्ही कुटुंबांची मान्यता हो मान्यता होती ते बरं आणि सेम कास्ट मध्येच झालंय. ते बघूनच लव केलं का? हो रिलेशन मध्ये झालं. त्यांनी मागणी घातली लग्नाची आणि माझ्या आईला मान्य होतं ते, तर मग आईनीच लावून दिलं लग्न आमचं. हो ना. हो. तुमचं? माझं लव्ह प्लस अरेंज. तुमचं पण तसंच? कुटुंबातले माझ्या ताईचे धीर होते ते मोठ्या. पण तुम्हाला धीर नव्हता. मला धीर होता सत्यांना नव्हता. तेच झालं, लगेच लग्न झालं. तुमचं कसं काय? आमचं सर थोडी खूप इमोशनल स्टोरी आहे. इंटरकास्ट असल्यामुळे थोडासा म्हणजे प्रचंड माहेरचा विरोध होता आणि माहेरच्या विरोधातच जाऊन लग्न केलं. पण आता माहेरचे बोलतात ना? नाही नाही. नाही. किती वर्ष झाली? 7 वर्ष झाले सर. माहेरी कोण कोण आहे? माहेरी आहे आई बाबा दादा वहिनी. जराही बोलत नाही? अजिबात नाही. म्हणजे माहेरचं वातावरण अतिशय धार्मिक आहे. बाबांना अजिबात लव्ह मॅरेज पटत आणि इंटरकास्ट असल्यामुळे तर बाबांना ते मुळात आवडत नाही. भजन मंडळ आहे बाबाचं स्वतःचं, काले करतात आणि बाबांना ते मान्य अजिबात नव्हतं. पण मला असं होतं की नाही, त्याच्यावर प्रेम आहे आणि माझं पण त्याच्यावर आहे, त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे, करेल तर त्याच्याशीच करेल. कितीही तो धनाढ्य येऊ दे, मी त्याच्यासोबत. मला एक गोष्ट तुमची काय, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे होतं त्या पद्धतीने दिलेला शब्द तुम्ही मोडला नाही. हां, पण आईवडिलांची फसवणूक केल्यासारखं केलं मी. त्याच्यामुळे रिग्रेट फील करते मी. होय. आणि माफीसुद्धा मागते, कारण ऑनस्क्रीन मला माफी मागायला मिळत आहे हे खूप झी मराठीचं मी आभार मानते, कारण मला हा चान्स, मी खूप दिवसांची या चान्सची वाट मी बघत पण होते. तुमच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना हां करतो. सर, मी तेच बोलणार होती की मला तरी असं वाटतं की माझी भेट आणि बाबांची भेट पांडुरंगाच्या चरणी व्हावी. तर आम्ही या माध्यमातून तुमच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बाबा, मोठ्या मनानं या लेकराला क्षमा करा आणि माऊली म्हणून तुम्ही प्रसन्न व्हा, कारण त्यांना अपराधाची भावना आहे आणि शेवटी आनंदात आहे माऊली, दुसरं काय पाहिजे. थोडासा राग असणं स्वाभाविक आहे, पण ज्यामध्ये मुलाचं सुख, मुलीचं सुख दडलेलं आहे, त्यामध्येच बाबांनी मोठं मन करून आशीर्वाद द्यावा आणि त्यासाठी पांडुरंगाने ती शक्ती निर्माण करावी ही मी प्रार्थना करतो. बरं, तुमच्यापैकी कोणाकोणाचे बाबा शेती करतात? तुमचे माझे सासरे करतात सर. सासरे? सासरे आणि मग ते संत्री वगैरे अफवा आहे का? नागपूरला संत्री नाही, वगैरे? नाही, शेती आहे. तुमच्याकडे? हा, माझे सासरे आणि बाबा करतात शेती. अच्छा, कुठे बाबा ते लोणीला आहे. इथून किती? 100 किलोमीटर? 100 किलोमीटर. म्हणजे आम्ही काही येणार नाही तुमची नाही, संत्री? म्हणजे तिथे शूट वगैरे करायला तुम्हाला छान होईल. हो का? छान आमच्या मग आधी शेतात सांगितलं असतं तिथेच आलं असतं. तिचं मंदिर आहे. बरं, संत्री गोड असतात की आंबट? हो, तुमचं काय म्हणणं आहे? आंबट. आंबट. संत्री तिला आंबट असतात. एकदा दिले होते तर ते आंबट दिले. मग बाहेर आंबट आलेला. म्हणजे संत्री गोड असतात ही अफवा आहे. नाही सर, आणि गोड असतात, खूप गोड आहे. तुमच्या शेतातली ती काही झाडालाच लावून ठेवली आहे. 2 घेऊन आला असतात तर आम्ही जरा टेस्ट तरी केली असती ना. सर नक्कीच तुम्हाला पाठवायची इच्छा आहे. नको नका पाठवू नका, आपण पाठवाल त्यांच्यासाठी. आणि स्पेशली माझ्या आईने तुम्हाला वराडी ठेचा दिलेला आहे. आईला नमस्कार हा सांगा. नक्कीच. तुमच्याकडे संत्र्यांचं काय? नाही सर, आमच्याकडे गहू, तांदूळ आणि डाळ, सोयाबीन वगैरे होतं. म्हणजे संत्री मागू नका. आमच्याकडे तांदळाची शेती आहे. तांदळाची शेती. हां, माझे मिस्टर वगैरे करत असतात, म्हणजे ऑफिस सोबत कधी कधी शेतीकडे पण लक्ष देतात. तांदळाची. तुमच्याकडे? आमच्याकडे नाही. नाही. तुमची? नाही, आमच्याकडे माहेरी मलमचा बिझनेस आहे. ते चेपट्याचा मलम जे आपलं जळल्यावर वगैरे लावायचं. हा सर, स्पेशल. 200 वर्ष जुना आहे तो मलम? हा मलम. माहेरी तयार करतात? माहेरी तयार, आणि भरपूर दुरून दुरून कस्टमर येतात. म्हणजे ॲक्च्युली GMC म्हणजे मेडिकल नागपूरला जे आहे मध्यस्थी, तिथल्या नर्सेस सुद्धा आमच्याकडे पाठवतात. मलम? मलम कशावर? का मलम. हा? चेपटे का मलम. चेपटे का हा, मलम? म्हणजे ते माझ्या आजोबांचं नाव होतं चेपटे, अच्छा, त्यांच्यामुळे. अच्छा.
त्यांच्या आणि ते कशासाठी मलम असतं ते जर जळलं वगैरे हाताला वगैरे म्हणजे कुठे पण आपल्याला जळलं तर मिस्टरांच्या मनाला लावता की नाही नाही त्यांना ते नाही सर तो मलम खूप कामाचा हो आहे का? कारण माझ्या साक्षीगंधाच्या famous आहे आदल्या नागपूरमध्ये. दिवशी माझ्या हस्बंडची मीटिंग होती तर त्यांच्या अंगावरच पूर्ण इथून एवढं गरम पाणी पडलेलं होतं आदल्याच दिवशी सर. तर मग आम्ही तिथे गेलो तर मग ते लावलं आणि इव्हन ते सगळं लावून त्या दुसऱ्या दिवशी जे मुहूर्त होतं त्या कंडिशनमध्ये माझं साक्षीगंध आणि डाग वगैरे काहीच पडत नाही आणि आता ती जागा जर बघितली ना कुठे सर कुठे असतं हे सरळी पेटला रेशीमबागच्या समोर एक हे आहे आणि इथेच? सरळी पेठ हो नागपूरला नागपूरचं बरं तुम्ही ट्रिपला वगैरे जाता हो पिकनिकला आठवड्यातून एकदा तरी भेटता आठवड्यातून हो कधी एकदा. भेटणं आणि नाही, हो, कधी इकडे आमच्या बाळामुळे. पण तुमची मैत्री कशी झाली आमच्या कॉलेजमध्ये कुठलं कॉलेज सेवादल महिला महाविद्यालय सेवादल महिला महाविद्यालय इथे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आला आणि तिकडे तुम्ही एकमेकींना भेटला आणि तेव्हापासून तुमची मैत्री झाली म्हणजे 10-12 वर्ष झाल्या तुम्ही मैत्री तुमची 10-12 हो वर्ष 2011 म्हणजे आता एकमेकींकडे छोटा मोठा इव्हेंट असो आम्ही प्रत्येकांकडे जातो गेट टुगेदर करतोय आता हळदी कुंकू मूवीला झालं, जातोय फिरायला जातो आणि आज पण आमचं तर बॉन्डिंग आहे पण आमच्या हस्बंड लोकांची पण फ्रेंडशिप झालेली तुमच्या सगळ्यांच्या किती छान मग सगळे एकत्र फॅमिली पिकनिक पण होत असेल हो सर क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची नवऱ्याचीच डायरेक्ट सगळ्या जणी एक मताने नवऱ्याची नाही मी तर आई वडिलाचीच मागेल. तुम्ही आई वडिलांची Obviously, क्षमा हां. तुम्ही मी आई वडील सासू सासरे माहेर सासरचे जर चुकून माझ्या बोलत तर नाही मी पण जर कमी जास्त बोललेच आणि माझ्या हस्बंडची मी माझ्या नवऱ्याला आणि आईला मागेल माफी माझी. का कारण माझ्या लग्नाच्या वेळी काही लोकांना अमान्य होतं तर माझ्या आईला खूप काही लोकांचे बोलणं सहन करावे लागले ते तिने त्याकडे लक्ष न देता तिने माझं लग्न करून दिलं आणि ते पण खूप छान प्रकारे करून दिलं आणि नवऱ्याने पण म्हणजे खूप सपोर्ट केला त्यांनीच लग्न केलं पूर्ण सोबत घरकाम पण केलं आणि लग्न पण केलं त्यांनी नवऱ्यानेच केलं म्हणून झालं ना लग्न हो नाही तसं नाही त्यांनी एकट्याने त्यांना सुद्धा कोणाचं सपोर्ट नव्हतं लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा इथे हळद लावत आहे सगळे खेळत आहे आणि ते मार्केटमध्ये सामान घ्यायला फिरत होते मी सुद्धा त्यांना भेटून आली लग्नाचा आमचा शेला होता ना त्यांना देऊन आली मी 2 हाताला मेहंदी लावून होती आणि मी त्यांना शेला द्यायला गेली त्यांची सिच्युएशन बघून मला रडायला आला की त्यांना सुद्धा सपोर्ट करायला कोणी नव्हतं म्हणून त्यांची सुद्धा माफी कधी कधी मी चिडचिड करून देते तुम्ही चुकून ज्यांना ज्यांना जे मी बोलले म्हणजे सगळेच माफी मागेल बोलत तर नाहीच ती तुम्ही माझं माफीचं नाही बट माझा नवरा ना म्हणजे मुलाला खूप जास्त वेळ देतो खूपच जास्त मग आता काय कोणाला द्यायला पाहिजे तुम्हाला मला थोडा तरी वेळ द्यायला मुलाला मला देतो का पण जास्त देतो ना सर जास्त मग तुम्हाला किती पाहिजे सांगा जसं त्याचं 8:30 तास ऑफिस जरी असलं तरी 2-3 तास तरी आपले हवे पण त्यातले पण काही नाही नुसतं मुलाला तुम्ही सर मी घरातल्या सगळ्यांना माफी मागेल की कधी कधी काय होतं ना रागामुळे एखादा शब्द माझ्याकडून कुणाला चुकून जास्त बोलण्यात आला असेल त्यासाठी मी घरातल्या सगळ्यांना माफी मागेल झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.